हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण तांदूळ डाळ न भिजवता झटपट तयार होणारा डोसा तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे. तांदूळ आणि डाळ आपण भिजवलेली नाही आहे आणि तरीही आपल्याला डोसे खायचे, तर आपण अशा पद्धतीने डोसे तयार करून खायला घेऊ शकतो. तर यासाठी आपण तांदळाचे पीठ 3 वाटी घेतलेले आहे. 3 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण 6 वाटी थंड पाणी घालत आहे. तर तांदळाच्या पिठापासून घावणेसुद्धा खूप छान पद्धतीने तयार होतात. तांदळाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. 3 वाटी तांदळाच्या पिठाला आपण 6 वाटी पाणी घालत आहे. पाणी आणि मीठ तांदळाच्या पिठामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण एकत्र पाणी मिक्स करून अशा पद्धतीने तांदळाचे पीठ तयार केलेले आहे. एक आपण डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार करत आहे. त्यासाठी आपण ओला नारळ घेतलेला आहे. त्यामध्ये 8-10 हिरव्या मिरच्या, 2 चमचे भाजकी डाळ आणि 2 चमचे दही घालत आहे. 1 वाटी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे. 1 चमचे साखर आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि पाणी घालून खोबऱ्याची चटणी आपण तयार करून घेत आहे. तयार केलेल्या खोबऱ्याच्या चटणीला आपण तडका देत आहे. त्यासाठी 2-3 चमचे तेल गरम केलेले आहे. त्यामध्ये मोहरी आपण तडतडून घेतलेली आहे. थोडीशी यामध्ये आपण हिंग पावडर घालत आहे. 2 सुक्या लाल मिरच्या घालत आहे आणि 5-6 कढीपत्त्याची पाने घालून आपण तयार केलेली फोडणी तयार केलेल्या खोबऱ्याच्या चटणीवरती घालत आहे. तर अशा पद्धतीने आपण खोबऱ्याची चटणी करण्यासाठी तयार केलेली आहे. तव्याला सगळीकडे तेल पसरून घेतलेले आहे आणि तयार केलेले तांदळाचे पीठ आपण तव्यामध्ये सगळीकडे अशा पद्धतीने थोडे थोडे करून तव्यामध्ये सगळीकडे पसरवून घेणार आहे. त्याला गावामध्ये जसं पत्र असते 3-4 मिनिटे झाकण ठेवून आपल्याला डोसा आहे तो भाजून घ्यायचा आहे. 1 चमचा तेल घालून सर्व डोश्यावरती आपण पसरून घेणार आहे आणि डोसा आहे तो भाजून घेणार आहे. डोसा भाजून झाल्यानंतर तो आपण काढून घेणार आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तांदळाच्या पिठाचे डोसे तयार केलेले आहेत. तांदूळ आणि डाळ काहीही न भिजवता कोणतीही पूर्वतयारी न करता आपण अशा पद्धतीने झटपट तांदळाच्या पिठापासून डोसे आणि उत्तप्पा तयार केलेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली तीही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.